साप आला इथं, एक हॉटेल आहे आणि तिथं साप आलाय आणि आतमध्ये बघू शकता इथं एवढंसं त्यांनी गॅप ठेवलेत आणि त्याच्यामध्ये मग साप येऊन बसत. त्यामुळे बांधकाम सुद्धा करताना काही सुद्धा तुम्ही करताना असं गॅप वगैरे ठेवत जाऊ नका. साप असं घुसून बसण्याची शक्यता दाट असते. ही जरा काढतो ना हे बघा नाग आहे मित्रांनो आणि अंडी घालायला आलाय साप. हा तर बघू शकता पाठीमागचा भाग मोठा दिसायलाय आणि या दिवसात नागाचं मिलन काय झाल्यानंतर अंडी घालायला येतात साप. आणि ही मादा आहे बघू शकता तिचं जे हे आहे ते पूर्ण ओपन आहे आणि ही मादा आहे आणि अंडी घालायला आले. जेव्हा कोणताही साप अंडी घालायला येतोय तेव्हा ते सुरक्षित ठिकाण शोधत असतात. त्यामुळे असं इतरत्र भटकत असतात ते. आणि खास करून नाग हा एकदम खोल वेळात अंडी घालतोय आणि जवळजवळ 25 पर्यंत हा साप अंडी घालतोय. नागाबद्दल सांगायला तर ही मादा आहे त्यामुळे अंडी घालायला आले. त्यामुळे इथं तिथं भटकत ती सुरक्षित ते ठिकाण नव्हतं पण तिला वाटलं त्यामुळे लोक जास्त असल्यामुळे ते घाबरून तिथं बसलं असणार. आणि त्यांनी बांधकाम करताना सुद्धा अशी गॅप वगैरे ठेवले. मग तसं अजिबात ठेवू नका कारण साप येऊन बसण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे कधी पण बांधकाम वगैरे तुम्ही करताना व्यवस्थित ते जागा क्लीन करायला पाहिजे. तर ठीक आहे आपण याला आता बंद करूया. जवळजवळ 5 ते 6 वर्षाचा हा नाग जातीचा भला मोठा साप आहे आणि आजूबाजूला पूर्ण शेती आहे. शेती शिवारात मोठे मोठे साप राहतात आणि मेन रोड आहे बघू शकता आणि भरपूर त्यामुळे गर्दी जमली. आपण साप आतमध्ये असा गेला. फार मोठा भला मोठा साप आहे. धन्यवाद.